नमस्कार. प्रोफेसर सुभाष जगताप यांच्या मते आपल्या आरोग्याचा आणि चैतन्याचा खरा स्रोत या वैश्विक शक्तीमध्ये दडलेला आहे. चला तर मग आज आपण ही शक्ती मिळवण्याची त्यांची एक अनोखी पद्धत समजून घेऊया. एक विचार करा, काय होईल जर आपल्या सगळ्या लहान मोठ्या आजारांचं मूळ कारण फक्त एकच असेल? एक असं कारण जे आपल्याला दिसत नाही? याच एका प्रश्नावर ही संपूर्ण संकल्पना आधारलेली आहे. तर हा सिद्धांत असं सांगतो की आपल्या सगळ्या आजारांचं मूळ कारण एकच आहे, आणि ते म्हणजे आपल्या शरीरातील एका विशिष्ट वैश्विक ऊर्जेची कमतरता. ठीक आहे, जर ऊर्जेची कमतरता हेच कारण असेल तर मग यावर उपाय काय? साहजिकच उपाय आहे ती ऊर्जा मिळवणं, म्हणजेच वैश्विक शक्तीशी जुळवून घेणं. चला पाहूया हे नेमकं कसं करायचं. तर याच ऊर्जेला कॉस्मिक पॉवर किंवा वैश्विक शक्ती असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शक्ती आपल्या सगळ्यांसाठी सगळीकडे उपलब्ध आहे. याच शक्तीला विश्वशक्ती असंही म्हणतात. हीच ती वैश्विक शक्ती आहे जी आपल्या शरीरात प्राणशक्ती म्हणून वाहते आणि आपल्या प्रत्येक कामाला बळ देते. मग ही विश्वशक्ती मिळवायची कशी? त्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. एक आहे गाढ झोप, आणि दुसरा जो त्याहूनही जास्त प्रभावी आहे तो म्हणजे ध्यान. पण ध्यान म्हणजे नेमकं काय करायचं? चला, आपण स्थिरतेचा सराव करण्याची ती एक विशिष्ट पद्धत समजून घेऊया जी इथे सांगितली आहे. या ध्यान पद्धतीचं सगळं रहस्य आहे ना, ते या एकाच वाक्यात आहे. इथे श्वासावर जोर जबरदस्ती करायची नाहीये, त्याला फक्त नैसर्गिकपणे सहजपणे वाहू द्यायचंय. तर मग ही शुद्ध अवस्था कशी गाठायची? बघा, याचे काही सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी आरामात मांडी घालून बसा आणि डोळे बंद करा. त्यानंतर फक्त आपल्या आत बाहेर जाणाऱ्या नैसर्गिक श्वासावर लक्ष ठेवा. मग काय होईल? मनात विचार येतील, त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. त्यांच्या मागे धावू नका. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचा श्वास एकदम हलका आणि सूक्ष्म झालाय. आणि शेवटी एक अशी अवस्था येईल जेव्हा श्वास भुवयांच्या मध्ये एका बिंदूसारखा स्थिर होईल. हीच आहे ती विचाररहित शुद्ध अवस्था. आता आपण हे सगळं का करायचं, या ध्यानामागे नक्की काय विज्ञान आहे ते समजून घेऊया. हा सिद्धांत सांगतो की आपल्या या दिसणाऱ्या भौतिक शरीरासोबतच एक प्राणमय शरीरसुद्धा असतं. हे एक ऊर्जेचं शरीर आहे आणि आपले सगळे शारीरिक आणि मानसिक व्यवहार ह्याच ऊर्जा शरीरावर अवलंबून असतात. आणि हे ऊर्जा शरीर किती मोठं आणि गुंतागुंतीचं आहे याची कल्पना आहे का? उत्तर या आकड्यात दडलंय, 72,000. पण 72,000 काय? तर या आहेत आपल्या प्राणमय शरीरातील ऊर्जा वाहिन्या, म्हणजेच नाड्या. या सगळ्या नाड्या आपल्या डोक्याच्या वरच्या भागातून म्हणजे ब्रह्मरंध्रातून सुरू होतात आणि एखाद्या झाडाच्या मुळांसारख्या संपूर्ण शरीरात पसरतात. आपण जे काही करतो, विचार करतो, त्या सगळ्यासाठी लागणारी ऊर्जा याच नाड्यांमधून वाहते. ठीक आहे, पण या ऊर्जेचा आणि आजार बरे होण्याचा थेट संबंध काय आहे? चला, ही बरे होण्याची प्रक्रिया नेमकी कशी घडते ते पाहूया. हे बघा, फरक अगदी सरळ आहे. जेव्हा वैश्विक शक्ती कमी असते तेव्हा या ऊर्जा वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्यांना इथे रंगहीन डाग म्हटलं आहे, आणि हेच आजारांचं मूळ ठरतात. याउलट जेव्हा आपण ध्यानातून भरपूर वैश्विक शक्ती मिळवतो तेव्हा ती ऊर्जा या सगळ्या अडथळ्यांना साफ करते आणि आपलं आरोग्य पुन्हा पूर्ववत होतं. आता जेव्हा ही बरे होण्याची प्रक्रिया आतून सुरू होते तेव्हा शरीराला काही विशिष्ट गोष्टी जाणवू शकतात. उदाहरणार्थ डोक्यावर थोडा जडपणा वाटणं किंवा शरीरात कुठे खाज किंवा वेदना जाणवणं. पण या सिद्धांतानुसार हे घाबरण्याचं कारण नाही, उलट हे एक चांगलं लक्षण आहे की ऊर्जा आपलं काम करत आहे आणि शरीरातील अडथळे दूर होत आहेत. आणि हो, इथे एक खास टिपसुद्धा दिली आहे. असं म्हणतात की जर हे ध्यान एखाद्या पिरामिडच्या आत बसून केलं तर त्याचा प्रभाव तब्बल 3 पटीने वाढतो. तर या सगळ्या साधनेचं अंतिम वचन काय आहे? एक असं शरीर जे पूर्णपणे रोगमुक्त आहे आणि त्यामुळेच एक निरोगी आणि आनंदी आयुष्य. तर हा सगळा विचार आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतो की कदाचित आपल्या आरोग्याचा सगळ्यात मोठा स्रोत बाहेर कुठे नाही, तर आपल्याच आत, आपल्याच स्थिरतेमध्ये दडलेला असू शकतो का?